नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, माहुली नगर, टेमघरपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण मदन महाराज नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाने माऊली मित्रमंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने कीर्तनकार दिगंबर महाराज नरवडे यांचे कीर्तन, मान्यवरांचा सत्कार, मान्यवर रुपेशजी म्हात्रे, बाळारामजी चौधरी, इतर टाळकळी विनेकरी, इतर मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला। संस्थापक तात्या नाईक, अध्यक्ष विश्वनाथ नाईक, महिला मंडळ, बचत गट, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, हरिभक्त परायण ह्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यांनी सुद्धा इथे यायचे दिलीपदादा गुळवी जय श्रीराम। त्याचप्रमाणे डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी कीर्तन केली आहे। एक अभ्यासू व्यक्ती, अतिशय चिंतन, अतिशय नामस्मरण आणि अतिशय साधना करणारी व्यक्ती दिगंबर महाराज नरवडे आळंदीमध्ये आहे। त्यांचा आचार विचार मला काही सांगायला इथे वेळ नाहीये, कारण तुमचे संबंध आले नाही। कारण माणसाचं संबंध कळल्याशिवाय माणूस कळत नाही। आळंदीमध्ये कीर्तनकारांचा महासागर आहे, कारण ज्ञानेश्वर माऊलीची नगरी आहे ती। परंतु काही कीर्तनकार असे आहेत की ते देवाशिवाय जगत नाही। महाराजांनी आता गोपिकांच्या विषयी सांगितलं, गोपालांच्या विषयी सांगितलं। महाराज याच्याही पलीकडे जाऊन बोलतो मी, याचा अर्थ मी मोठा आहे नका समजू, मी लहान आहे तुमच्यापासून। गोपिकांनी काय भक्ती केली, गोपिकांनी आपल्या हृदयामध्ये जायला लावलं, त्या कारणाच्या महाराज नाथ महाराजांच्या काही ओव्या सांगतो तुम्हाला। नवल गोपिकांचा हरिक मज वृंदावना जाता देख, माझे पावनिया श्रीमुख प्राप्त काल सुख भोगिती। मला बघण्यासाठी दारावर येऊन गर्दीच्या गर्दी गोपिका घालत होत्या आणि माझं तोंड बघत होत्या, तोपर्यंत अन्न आणि पाणी खात होत्या। तोंड बघायच्या। मग सायंकाल येता देखोनी, सामोऱ्या येती धावोनी, आरत्या निंबोलोन घेऊनी,
लागती चरणी स्वानंदे, की संध्याकाळी येतानाही माझी वाट बघायची त्या गोपिका. लाज विसरल्या सर्वता, पती पित्या सासऱ्या देखता, नवऱ्याला घाबरत नव्हत्या ना बापाला घाबरत नव्हत्या आणि सासऱ्याला घाबरत नव्हत्या. त्या गोपिका होत्या. आपल्याला सगळ्यांनाच घाबरावं लागतं. महाराजांनी एसटी स्टँडचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. आणि पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करा तर म्हशी धुतल्या जातात, कपडे धुतले जातात, अनेक प्रकारचं सगळं काय. पण काय एवढं मोठं वर्णन केलेलं आहे. आग्रह केला त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीर्तन केलं लक्षात ठेवा. ब्रह्ममायावर कीर्तन, ब्रह्म काय, ब्रह्माची स्थिती काय, हे सगळं सांगितलंय. कारण फार विद्वान पडलेत हो, पण त्यांचं आचरण पण तसं. महाराजांचं आचरण असं आहे. मला आळंदीचा कोणतरी एक महाराज म्हणला, मी फोन केला की फार मला सुंदर, कारण वेचून घेतलेले मोठी जैसे दादांचं जे महाराज दादा आणतात, खरोखर एक एक महाराष्ट्रातले हिला आणतात. त्यांच्या सत्ता सुद्धा आपल्या त्या ते स्वतःचा डबा बरोबर आणतात. बंगल्यात जेवत नाही. ऐकलं का मी काय म्हणतो, कळतं ना सगळ्यांना. दादांच्या बंगल्यात पण जेवत नाही ते, स्वतःच्या भाकऱ्या शिदोरी बरोबर आणतात. ते निर्माण होते. आणि असे महात्मे त्यांच्या तुम्ही वयावर जाऊ नका. कोणी सांगितलं त्यांची वय कमी असे हे नाही. ज्ञानेश्वर महाराजांची वय काय होती हे सगळं बघणं नाही. त्यांची विद्वत्ता काय आहे, त्यांचं आचरण काय आहे. ज्ञानेश्वर नाईक पाटील यांचा सत्कार. तसेच त्याचा सत्कार विश्वनाथ दादा, सावंत महाराजांचा सत्कार. तसेच बाबूराव शिंदे याचा माझी कडे बघतो, माझी हे जगांना दिले ना. अरे इकडे ना तुझा मामा बाबा नाही का. तसेच आमचे परमस्नेही दुसरा तप 24 वर्ष झाली या सप्ताहाला. आणि दुसरा तप आता आम्ही साजरा केला. पुढच्या वर्षी 25 वर्षी होतील. आणि तो एक आगळावेगळा असा सप्ताह होणार आहे. आणि दरवर्षी तुम्हाला आमंत्रण असतंच. कारण तुमच्या माध्यमातून अनेक भिवंडीच्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये सगळीकडे तुम्ही पोहोचवण्याचं काम करतात. आमचा उद्देश आहे की वारकरी संप्रदाय असा एक जगाच्या पाठीवरचा एक पंथ आहे की ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्मांना इथे बोलावलं जातं. इथे असं नाही की बाबा कोणी मालकरी असेल नसेल तर ते येतील नाही, असा काही विषयच नाही. गारी गारी लहान थोर याती भरते नारी नार, जरा विचारलं की चिंता कोण असेल. या न्यायाप्रमाणे संत युक्तीप्रमाणे आपण सगळ्यांना इथे बोलवतो. आणि हा पूर्ण टेमकरपाडा, पूर्ण परिसर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा मोठा सप्ताह होतो. काय काय कार्यक्रमाची आयोजन त्याच्यानंतर 7 ते 9 कीर्तन होतं. त्यानंतर महाप्रसाद होतो. असा कंटिन्यू कार्यक्रम चालत असतो. कोणाचं दृष्ट न लागावी. इथे 6-7 सप्ते चालू असतात बुवासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व त्यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी आहोत. आणि त्यांच्या आदेशाने त्यांचे एक उपकार आहेत आमच्यावर. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं आम्ही काम करतो. हे संदेश लोकांपर्यंत जावो. आणि जी पुढची जी भाविक पिढी आहे जी कुठेतरी व्यसनाधीन होते, ती व्यसनाधीन न होण्यासाठी हा सप्त्याचा उपक्रम किंवा इतर जे कार्यक्रम भाविक सात्विक जे कार्यक्रम करतो त्यासाठी हा सप्ताह आम्ही करतो. जय श्रीराम. अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुदेव